ओबीसी नेते छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत. खरं तर मनोज जरांगे यांचं आंदोलन एकीकडे सुरू असताना दुसरीकडे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छगन भुजबळ यांना भेट देखील घेतली. या भेटीत काय झालं आणि मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती खरंच रास्त आहे का, या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत. सर, जी मागणी सध्या मागणी केली जाते की हैदराबाद गॅझेट जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत उठणार नाही. ठीक आहे ना, हैदराबाद गॅझेट जे आहेत हायकोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की 1920च्या अगोदरची आहेत कागदपत्र काय मान्य होणार नाहीत. 1920 नंतरचे जेवढे काही गॅझेट्स आहेत ते काढा, त्याच्यामध्ये जे काही कुणबी आहेत त्यांना अवश्य द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण कुणबी आणि मराठा एक आहेत का, तर हे गॅझेट आहे. हे बघा, ते फक्त हे औरंगाबाद जालना एक आहे निजाम, याच्यामध्ये सुद्धा मराठा लिहिले 2,29,000. ठीक आहे, पण त्याचबरोबर हे कुणबी लिहिलेले आहेत 3,000 सॉरी 33,760. मला ह्याच्यातून काय सांगायचं, याचा अर्थ कुणबी वेगळे दाखवलेले आहेत, मराठा वेगळे दाखवले. आता हे सगळं मोठं आहे हैदराबाद संस्थान, बरोबर आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा की त्यांनी जे आहे काय मराठा दाखवलेले आहेत वेगळे, बघा कुणबी दाखवलेले आहेत वेगळे, सगळीकडे हे असंच दाखवलेलं आहेत ना त्याने. मग जे काय असेल तुमचं काय एकत्रित गॅझेट प्रमाणे, तर गॅझेट प्रमाणे दाखवा राव, काय हरकत नाही ना. पण तिथे सुद्धा कुणबी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. मग ते कुणबी शोधा आणि तुम्ही द्या ना, आमचं काय म्हणणं आहे बाबा. परंतु तुम्ही जर म्हणाल की कुणबी आणि मराठा एकच आहे, तर हे हायकोर्टाचे जे आहेत जजमेंट्स आहेत, मुंबई हायकोर्टाचे 2 आहेत. एका याच्यात तर ते म्हणतात की मराठा आणि कुणबी एकत्रित आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, एवढं कडक ते म्हणाल. आणि हे जे आहेत एकत्रित वेगळे वेगळे आहेत. बरं, याच्यानंतर एक लक्षात तुम्ही घ्या की हे जे आहे ओबीसी मध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये कशा रीतीने आता तुम्हाला एंट्री मिळते. 1993च्या अगोदर आयोग ही संकल्पना नव्हती, त्यावेळेला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेत होतं. पण इंदिरा सहानी केस नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोग निर्माण करा आता याच्या पुढे, आणि याच्या पुढे कुणाला एंट्री द्यायची नाही, ते आयोग ठरवतील. मग राज्यामध्ये आयोग निर्माण झाले, देशमुख आयोग निर्माण झाला, खत्री आयोग निर्माण झाला, बापट, सराफ, सगळ्या आयोगाने सांगितलं की हे शक्य होणार नाही. गायकवाड आयोग आला, त्यांनी सांगितलं की बाबा हे यांना आपण द्यायला पाहिजे. पण द्यायला पाहिजे म्हटल्यानंतर इथे जे आहे पुन्हा एकदा कोर्टामध्ये लोक गेलेच ना, आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा मग सांगितलं की बाबा यांना देता येणार नाही. असं कसं काय तुम्ही देताय त्यांना. त्याने असं म्हटलेलंच आहे याच्यामध्ये, त्याने असं म्हटलं की पर हे आरक्षण कुणासाठी आहे, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. लोक गरीब आहेत, लोक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, म्हणून ते ओबीसीत नाही येऊ शकत. सामाजिक दृष्ट्या ते मागास आहेत का, सामाजिक दृष्ट्या मराठा समाज कुणीही, त्यांचं असं म्हणणं आहे की हा समाज कदाचित गरीब असेल, शिक्षणात काही मागे असेल, पण सामाजिक दृष्ट्या तो मागास नाही. In the view of the above facts and position, the bench finds that Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community, and therefore the request of inclusion of Maratha
in the central list of backward classes for Maharashtra along with Kunbi should be rejected. म्हणजे कुणबी सहित त्यांनी तर म्हटलं, कुणबी मराठा कुणबी हे सुद्धा त्याने सुद्धा रिजेक्ट करायला सांगितलं. अँड नॉट मेरिट, पुढे असं म्हटलं त्याने, along the should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly with Kunbi or under a separate entry of its own. म्हणजे स्वतंत्र मराठा असेल तरी नाही, कुणबी मराठा असेल तरी नाही, एवढं सांगितलं आहे याच्यात. हे सुप्रीम कोर्ट आहे हो, असं काय आता. आणि याच्यानंतर मला सांग कोण काय करते बा, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर हे असेल की बाबा नाही आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या पुढे कोण जाईल. बरं एक तुम्हाला मी सांगतो, काही वर्षापूर्वी जे आहे म्हणजे EWS आलं, ह्या EWS यायच्या अगोदर मराठा आंदोलन इथे सुरू होतं. गुजरातमध्ये पटेल पाटीदार होतं, मग राजस्थानला गुजर आणि पुढे आणखीन जाट वगैरे हरियाणामध्ये 2019 अगोदर. आणि त्यांची मागणी होती की आम्हाला पण आरक्षण पाहिजे, आमच्या पण लेकरा बाळांना जे शिक्षण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. बरोबर आहे, दिलं पाहिजे त्यांना. मग मोदी साहेबांनी त्यावेळेला हा कायदा तयार केला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हाऊएव्हर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स ऑफ द सिटीजन्स वेअर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. म्हणजे जे गरीब आहेत सेक्शन्स, जे गरीब लोक आहेत ते या आरक्षणामध्ये येऊ शकत नाहीत. बरोबर. With a view to fulfill the mandate of Article 46 and to ensure that economical weaker sections of the citizen to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. मग या अशा घटकांसाठी जे आहे हे 10% आरक्षण पार्लमेंटमध्ये आम्ही मांडलेलं आहे, आम्ही मंजूर केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने फायदा घेतला. म्हणजे 10% एकटा मराठा समाज 8% आहे. EWS 8%. सरकारवर हे आहे, माझं नाही, सरकारने सांगितलेलं आहे. आता हे झाल्यानंतर सुद्धा ते म्हणजे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. तर आणखीन 10% मराठा आरक्षण कायदा केला आणि तो सुद्धा जे आता कोर्टात चालू आहे, परंतु आपण त्याच्यासाठी लढतो आहोत. म्हणजे सरकार लढत आहे की बाबा हे ठेवा म्हणून. त्यांना आरक्षण मिळालं नेमकं किती? EWS झालं, ESBS झालं, ह्या EWS मधून इतर या सगळ्या ठिकाणामधून आता अनेक ठिकाणी जे फायदे घेत आहेत लोक. मग काय त्यांना हे सगळं सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे काय. तर माझ्याकडे हे EWS कोट्याचे जे आहेत काय, म्हणजे EWS तिथे सुद्धा मराठा सेक्शन जो आहे हा मोठा आहे. 76.7 म्हणजे 77 पण जवळपास 80% झाले ना. 8%, 10 मध्ये 8 झाले ना बाबा. आता हे जर आहे तर मग काय याच्यामध्ये इतर ठिकाणावरून सुद्धा त्यांना शिक्षणाच्या पैसे दिल्यानंतर त्यांना जे ओबीसींना हे दिलं, आरक्षण दिलं ओबीसींना, विद्यार्थ्यांना जे काही अर्धी फी माफ ती पण मराठा समाजाला मिळाली. पवार साहेबांनी सुद्धा म्हटलं काय, मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही. त्यांचं बरोबर आहे ना, कायद्याने नाही शक्य. आणि मग
ह्या मराठा समाजाला आज सारथीला निधी दिला. 1100 कोटी रुपयाची कामं त्यांची चालू आहेत. गव्हर्नमेंटचे बिल्डिंग दिले त्यांना, त्या अजून त्या ओबीसीला नाही मिळाल्या. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतून 1300 कोटी रुपये. राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना 9262 कोटी रुपये. अनेक आहेत, पण मोठे मोठे वाचून दाखव. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे बँकांकडून 12,511 कोटी रुपये आणि महामंडळाकडून 1,248 कोटी रुपये. हिशोब केला 25,000 कोटीच्या वरती झाले. पण मी पहिल्यावर सांगतो, आज 27 वर्ष ते ओबीसी महामंडळ आहे. बघा किती झाले. 1,500 कोटी रुपये सुद्धा नाही मिळाले त्यांना, आणि 25,000 कोटी रुपये दिले. काय आम्ही आत्ताच म्हणतो त्यांना दिलं ते आम्हाला द्या. मंत्रिमंडळामध्ये आज उलट मी बोलत असतो, विचारा कोणाला पण, की जे इतर समाजांना दिलं ते ओबीसी समाजांना द्या. आता आम्ही उलटी मागणी करतोय, त्यांच्याकडून आम्हाला द्या. तरी सुद्धा हे थांबत नाही, तर आम्ही काय करू. आता याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या सेवा ज्या झाल्या, त्या सेवाचा लाभ घेऊन 51 लोक UPSC मध्ये भारत सरकार मराठा समाजाचे मंजूर, चांगली गोष्ट. त्याच्यातले 12 IAS झाले, म्हणजे कलेक्टर वगैरे रँकला गेले. 18 IPS, SP पोलीस कमिशनर, 8 IRS, तुमचे इन्कम टॅक्स वगैरे त्याला. IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिस मिळालं ना लोकांना. परदेशामध्ये लोकांना पाठवलं. MPSC मध्ये इथल्या 57 कोटी रुपये खर्च केले त्यांच्यावर, आणि 480 लोक MPSC मधून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ऑफिसर झाले. हा सगळा डेटा तुम्ही, सगळा आमचा डेटा आहे. आम्ही सगळं हे नेहमी मंत्र्यांच्या समोर सुद्धा मांडतो. आणि म्हणजे मंत्रिमंडळ की आम्हाला म्हटलं त्यांच्या एवढं आम्हाला तर द्या. खरं म्हणजे 54% आहे ओबीसी. बिहारमध्ये तो 63% निघाला. मी तुम्हाला तर हिशोब विचारतो, तुम्हीच करा हिशोब. 54% मंडल आयोगाने मानलेला आहे. 54% 9 जजेस सुप्रीम कोर्ट, त्यानुसार 27% मग अर्ध आरक्षण दिलं. 54% बरोबर, आम्ही म्हणतो 54%. 13% दलित समाजाला, 7% आदिवासी समाजाला, 74% झाले. 74 झाले ना. 3% ब्राह्मण, 77%. राहिले किती? 23%. आता अजून या 23% दुसरे आणखी समाज आहेत ना, जैन आहे, मुसलमान आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. माझ्या म्हणजे माहिती पण मागे सुद्धा मी जयंत पाटलांशी घेऊन बसलो होतो. काही पुस्तकं मी काढली होती. त्याच्यामध्ये चक्क म्हटलेलं होतं की हा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये हा 16% आहे. त्यातले 7% हे कुणबी झालेले आहेत, म्हणजे विदर्भामध्ये 9% आहेत, तो बाकी आहे. तरी ते म्हणतात आम्ही 60% आहोत, आम्ही 50% आहोत. काय सांगता तुम्ही? मग हिशोब द्या ना तुम्ही, कसे काय, कसं काय. आणि एक सोपं आहे हो. कुठला एक लहान समाज, दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी समाजला नुसता धनगर समाज किंवा नुसता वंजारी समाज किंवा नुसता माळी समाज किंवा कुठला एक समाज सुद्धा, एवढे मोठे समाज आहेत ते, एक समाज सुद्धा 15-20 हजार माणसं मुंबईत आणायला किती वेळ लागतो. आणि त्यांना जर तुम्ही असं सोडलं तर 500 लोक तर तुमचा तो महानगरपालिकेच्या समोर जर असा बंद करून टाकतील ना 500 लोक सगळीकडे. काय पण म्हणून काय तुम्ही त्यांच्यासमोर वाकणार का? त्यांना आता हे पाहिजे ना तुम्हाला, काय ते गॅझेट, काय तर हे आहे गॅझेट, द्या ना गॅझेट.
हे हैदराबाद स्टेटचं गॅझेट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एक तर असं म्हटलेलं आहे की कुणबी मराठा त्यांनी वेगळे दाखवलेले आहेत, बरोबर. मग सगळं टोटल याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 14,07,200 मराठा आहेत संपूर्ण हैदराबाद स्टेटला त्यावेळेचं, बरं का. हां 1921 आहे बघा. हां आणि हे कुणबी जे आहेत हा समाज आहे 34,320. हा सगळा डेटा तुम्ही दाखवताय. माझा हा महत्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री काय म्हणाले? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ना. याच्यामध्ये मुख्य म्हणजे कुणबी वेगळा दाखवला आणि मराठा वेगळा दाखवला. आणि ते म्हणतात की जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी आहेत. अरे मग शेतकरी ब्राह्मण सुद्धा आहेत ना, शेतकरी मारवाडी पण शेतकरी आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक शेतकरी आहेत, पारशी लोक. ह्यात तुम्ही सगळ्या आपल्या भागात गेला अलिबाग आणि किंवा तिकडे पुढे वसई वगैरे तर पारशी लोकांच्या वाड्या आहेत शेतीच्या. मग ते सगळे ओबीसी आहेत का? याच्याप्रमाणे सुद्धा हैदराबाद स्टेटमध्ये 1921 म्हणजे 105 वर्षापूर्वीचा हिशोब आहे. नाही म्हणतात ते वेगवेगळे आहेत तरी सुद्धा हे एकच आहेत. तर हे एकच आहे. कसं काय एकच आहे हे आम्ही जे आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दाखवलं. आता ते जे उपोषण आणि जे काही चाललेलं आहे ते कसं काय सांभाळायचं हा त्यांनी निर्णय घ्यावा. सरकारचा निर्णय आहे. आम्हाला काय त्यांना काय द्यायचं आहे ते त्या ओबीसीमध्ये देता येणार नाही. आणि जे काही द्याल ते कायद्याच्या अंतर्गत द्या. हायकोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स ओलांडून काहीच करता येणार नाही आपल्याला. मसुदा देता येतात. मी काही जबाबदार नाही. हे बघा हे सगळं इथे आहे. सरकार आज मसुदा देणार आहे. तुम्हाला त्या मसुद्यासंदर्भात तुमच्याशी चर्चा केली का? पहिली गोष्ट. आणि जरांगे काय आम्ही गेलो, आम्हाला बोलवतं, आम्ही सांगितलं हे बाबा हे असे असे निर्णय आहेत सगळे सुप्रीम कोर्टा हायकोर्टाचे याचे त्याचे, हे गॅझेट आहे हे ते, का तुम्ही कुणावर अन्याय करू नका. ओबीसीवर अन्याय करू नका, दलितांवर आदिवासी कोणावर अन्याय करू नका. बाकी तुम्हाला काय द्यायचं ते द्या. काय चुकीचं असेल तर कोर्ट आहे बसलेलं. मग मुख्यमंत्री काय म्हणाले? त्यांनी सांगितलं आम्ही ओबीसीवर अन्याय करणार नाही. म्हणजे 50%च्या आज जी मागणी आहे ती मान्य होणारी नाही. ते कशी काय मागणी होईल? मान्य होणारच नाही. म्हणून तर 10% वेगळं दिलं ना आरक्षण मराठा समाजाला. मराठा समाजाला म्हणून तर 10% आरक्षण दिलं. आणि देशामध्ये मोदी साहेबांनी EWS मध्ये 10% वेगळं आरक्षण ह्या मोठ्या समाजांना दिलंय त्यांना, एकाच समाजाला. प्रश्न सुटू कसा शकतो सर? ते जे आहे ते हायकोर्ट त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे. सरकार त्याच्यावर निर्णय घेतील. आणि माझी विनंती आहे या मराठा समाजातील जे विचारवंत आहेत, लेखक आहेत, अभ्यासू आहेत, खूप नेते आहेत, अहो त्यांनी मार्गदर्शन करायला पुढे यायला पाहिजे ना. पण ते आले तर हे बाकीचे लोक त्यांना मारतात, त्यांच्या अंगावर धावून जातात. ते तरी काय बोलणार? जर शांतपणे विचार करायला बसले सगळे तर बघतील की हे बरोबर चाललेलं आहे. पण जर कोणी दांडगाई करायचं ठरवलं आणि काय करतात ते बघितलं सगळ्यांनी, तर मग हे कसं काय होणार आता हे सगळं? शेवटचा प्रश्न सर, मेलो तरी मैदान सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. कोर्टाने सांगितले मैदानं खाली करा. बघी ना कोर्ट आणि गव्हर्नमेंट बघेल आणि ते मरू नये अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. जर नाहीच ऐकलं तर पुढची ओबीसी समाजाची काय भूमिका? आम्ही तर सांगितलं. आम्ही आता राज्यात ज्या आज उद्यापासून ज्या सगळीकडे कुठेही कायदा हातात न घेता कलेक्टर तहसीलदार यांना निवेदनं देणं, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाले ती उपोषणं सुरू करणं, हळूहळू आम्ही सुद्धा ज्या त्याची तीव्रता आंदोलनाची वाढवत आहोत. आणि चुकीचं काय झालं तर मग त्यांना यायला परवानगी दिली तशी आम्हालाही द्या. मग येऊ आम्ही सुद्धा. एवढंच की आम्ही हे रस्ते अडवणं किंवा
आणखीन जे काही त्यांनी जे केलं काय असं काही करणार नाही. मग शांततेने तर आम्ही बसू शकतो ना कुठेतरी. आम्ही पण माणसं आहोत ना राव. आणि एक लक्षात ठेवा, 54% आणि बाकीचे 20% हे सगळे मागासवर्गीय आहेत. जे जे लोक जातात आणि त्यांना पाठिंबा देतात, आमचा पाठिंबा, आमचा पाठिंबा. ठीक आहे, मतदारसंघ बघतायत सगळे लोक, त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या मागणी, याचा अर्थ ओबीसीचं नुकसान करणं आहे. हे तमाम ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या मी सांगू इच्छितो. सुप्रिया सुळे गेल्या होत्या, काय बोलणं झालं का? सुप्रिया सुळे स्टेजवर गेल्या होत्या, काय बोलणं झालं का तुमचं त्यांच्याशी? मी त्यांच्याशी काय बोलणार. आता ते एक खासदार आहेत, एका पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या आहेत, परत त्या महिला आहेत. कोणी जर मनुष्य जर बसला असेल उपोषणाला तर एक त्याला सहानुभूती व्यक्त करण्यासाठी कोणी जाणारच. त्या सुद्धा गेल्या, पण त्यांना काय ट्रीटमेंट मिळाली आपण सगळ्यांनी पाहिलं काय. आणि बस शरद पवारांनी काय केलं नाही. शरद पवार असतील नाहीतर फडणवीस असतील, मी काल पण सांग, कोणाला अधिकार नाही या ओबीसीमध्ये एखादी जात ढकलण्याचा किंवा एखादी जात काढण्याचा. आयोग जे देईल ते फक्त इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार आहे मंत्रिमंडळाला. शरद पवारांचा दोष देण्याचा अर्थ नाही आणि फडणवीसांना सुद्धा दोष देण्यात काय अर्थ आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.